नमस्कार. आज करणार आहे चण्याचं कढण आणि त्यासाठी मी हे चणे रात्रभर भिजत टाकले होते. छानपैकी सकाळी उपसले आणि कुकरला मी लावले, मीठ टाकले थोडंसं. उकडताना 3-4 शिट्ट्या घेऊन ते उकडून घेतले. व्यवस्थित उकडलेले आहेत आणि त्या चाळणीतनं मी पाणी आणि चणे वेगळे केलेत. पौष्टिक पाणी आपल्याला हे मिळालेलं आहे. याच्यामध्ये असंही आपण मीठ आणि लिंबाचा रस टाकून आपण ते कढण घेऊ शकतो. पण आता मी तुपाची फोडणी केली आहे. साजूक तुपाच्या फोडणीमध्ये जिरं, हळद आणि हिंग घातले. त्याचबरोबर हे थोडं किसलेलं आलं देखील ह्याच्यात घातलं आहे आणि चव बॅलन्स होण्यासाठी म्हणून थोडा गूळ घातलेला आहे. गूळही आपला पौष्टिक आहेच. मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आपलं कढण रेडी झालेलं आहे. पण आता समजा पावसाळा असेल, थंडी असेल तर आपण जिरं आणि काळं मिरी आपल्याला जेवढ्या प्रमाणात हवं आहे त्याप्रमाणे आपण वाटून घेऊन त्याच्यात घालू शकतो. माझ्याकडे काळं मिऱ्याची पावडर होती, ती मी थोडीशी त्याच्यात टाकली आहे आणि लिंबाचा रस देखील ह्याच्यात घातला आहे आणि अशा प्रकारे आपलं पौष्टिक कढण तयार झालं आहे.